नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिप्त आणि साक्षी यांच्या समोर जेव्हा सचिनच खरं रूप येणार. आता सचिन हा अस्मिताचाच नवरा आहे हे जेव्हा आता महिप्तला नागराजकडून समजणार आहे आणि जेव्हा तो महिप्त जेव्हा नागराजला खोटं दाखवणार तेव्हा आता नेमका कोणत्या नवीन गेमची सुरुवात होणार आहे. कारण की इथे आता अर्जुन आणि साहिली सुद्धा या सगळ्याचा पाठला करतच त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचून सीसीटीव्ही फुटेज जेव्हा पाहणार तेव्हा समोर सचिन सोबत साक्षी दिसल्याने आता साक्षी सारखी ही मुलगी नवीन कोण आहे आणि साक्षी शिखरे मेली मग ही नवीन मुलगी आता सचिन सोबत कशी आणि सचिनचे या मुलीचे काय संबंध आहेत. नेमके आता अस्मिता सोबत काय घडणार आहे. अर्जुन सायली आता कशा प्रकारे अस्मिताला न्याय मिळवून देऊन आता सचिनची वाट लावणार आहेत. हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की अस्मिता ही मैत्रिणींसोबत लंच करायला आलेली असताना तिला तिथेच हॉटेलमध्येच सचिन आणि साक्षी दिसले होते. परंतु या सगळ्यामध्ये अस्मिताला चकवा देऊन बरोबर सचिन बाजूला निघून गेलेला असतो. परंतु अस्मिता ही सगळी गोष्ट जेव्हा अण्णांच्या कानावर घालते तेव्हा मात्र इथे अण्णांनाही जबरदस्त धक्का का बसलेला असतो. कारण की अण्णांना आता माहीत पडलेलं असं की आपली मुलगी ज्या मुलावर जीव लावते तो मुलगाच जर खोटारडा निघाला तर आपण काय करायचं. त्यामुळे त्याला तू आता काही जाब विचारू नकोस. बहीपट ठरवते की आता या मुलाची सगळी हिस्ट्री ना मी काढणार. तू फक्त ना आता मोबाईलवरचा त्याचा एखादा फोटो असेल तर तो माझ्याकडे पाठवून दे. पुढे या मुलाचं काय करायचं हे मी बघतो. महिपातने ठरवलेलं असतं की काहीही करून आता या मुलाचा शोध घ्यायचा नक्की. त्या अस्मिता म्हणजेच अर्जुन सुभेदाराच्या मुलीशी बहिणीशी हिचा काय संबंध आहे हे सगळं आता मला शोधायला हवंच. तर आता सगळीकडे महिप्त फोन फिरवून या मुलाचा फोटो पाठवतोय, त्याची माहिती काढायची असे सगळीकडे फिरत असतो. तर आता त्याच वेळेला अस्मिता मात्र शांत बसलेली असते. कारण की तिला काही झालं तरीही त्या सचिनबद्दल कोणतीही रिस्क घ्यायची नसते. म्हणूनच आता जेव्हा सचिन येतो तेव्हा ती मुद्दामच तिला काहीच माहीत नाही किंवा तिला काही कळलं नाहीयत याचा डाव असं त्याला दाखवत असते. सचिन जेव्हा फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा तो साक्षीशी माफी मागतो की प्लीज मला माफ कर. कारण की काही झालं तरीही आजचा आपला प्लन माझ्यामुळे स्पॉइल झाला. माझी तब्येत मध्येच बिघडली ना म्हणून. तेव्हा तिला खरंतर त्याला खूप घडाघडा बोलू वाटत असतं. परंतु महिपच्या सांगण्यावरून ती गप्प बसलेली असते. ती म्हणते की नो प्रॉब्लेम डार्लिंग, चुली तुला त्रास होत होता ना म्हणून आपण निघालो ना. डोंट वरी, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा सचिन तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की रिअली तुला खरंच काही माझ्याबद्दल राग नाही आला म्हणजे मी तुला असं तिकडून घेऊन निघालो म्हणून. तेव्हा ती म्हणायला लागते की नाही, मला काहीच नाही वाटलं. या उलट मी ठीक आहे, मला असं काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीये. असं म्हटल्यावर आता इथे त्याला कळून येतं की ही मला पूर्णपणे समजून घेते. परंतु इथे मनातच ती विचार करते की थोडे दिवस थांब, तुझं सत्य काय आहे ते मी स्वतः म्हणजेच डॅडकडून शोधून काढेनच. काही झालं तरी आता तो म्हणतो की आपण एक काम करूया ना, मला खूप भूक लागली, आपण जेवायला मागूया का. आता ना मला बरं वाटतंय. काय माहिती मला असं अचानक का झालं होतं म्हणजे मला असं उमेटिंग सारखं झालं. आताही मला बरं फ्रेश वाटते पण काय ना पोटातलं सगळं अन्न संपल्यासारखं झाले. त्यामुळे प्लीज आपण काहीतरी खायला मागूया का. तेव्हा ते तिला बरोबर लक्षात येतं की अच्छा, म्हणजे याच पोट वगैरे ना काही बिघडलेलं नव्हतं. हा मुद्दामच त्याची अर्जुनची बहीण आहे. तिला बघून हा खरंतर पॅनिक झाला होता. नक्की याचा तिच्याशी काय संबंध आहे, काहीतरी नक्कीच असणार असा विचार तिच्या डोक्यात येतो. परंतु ती त्याच्या सांगण्यावरून अगदी शांतपणे जीवन मागवून घेते. आता सचिन मात्र भरत याला बरं वाटतं की चला, या बाईला काही डाऊट आला नाही म्हणून. नशीब तर इथे सारखे त्याच अस्मिताचेच कॉल सचिनला येत असतात. म्हणून
त्याने फोन सायलेंटवर करून ठेवलेला असतो. इथे अस्मिताची अगदी रडून वाईट हालत झालेली असते आणि या सगळ्यातच तिला चक्कर देखील आलेली असते. आणि त्याचमुळे आता अश्विनला तिने फोन करून बोलावून घेतलेलं असतं, म्हणूनच आता तिला चेहऱ्यावर पाणी मारत असताना ती सारखी सचिन सचिन असे बोलत असते. आणि ती अशी बोलत असताना आता पूर्णा म्हणते की बाळा प्लीज जरा शांत हो. दोघे जणही तिला शांत करत असतात. त्याच वेळेला मग आता अश्विन तिथे येतो आणि म्हणतो की मॉम अगं काय झालंय अस्मिता आई तुला काय त्रास होतोय. तेव्हा आता ती खूप खरंतर त्रासलेली असते. ती म्हणते की अश्विन. मग खरंतर अश्विन येतो आणि म्हणतो की हिला धाप लागल्यासारखे झाले. हिने काही अनेजी मोमेंट केल्यात का, म्हणजे ती खूप धावली आहे का किंवा काही केले का तिने, म्हणून तिला हा त्रास झालाय, तिला धाप लागते. तेव्हा मग अश्विनने असं सांगितल्याबरोबर ती म्हणते की अरे हिच्या एक वेगळाच प्रॉब्लेम झाला, मलाही कळत नाहीये नक्की काय झालंय. तेव्हा मग अश्विन म्हणतो की मॉम मला प्लीज जरा नीट पद्धतीत समजावून सांग, म्हणजे मी नीट तिला ट्रीट करू शकेन. त्यावेळेला मग कल्पना सांगते की अरे ही मुलींबरोबर म्हणजेच तिच्या मैत्रिणींबरोबर जेवण्यासाठी बाहेर गेली होती ना. त्यावेळेला तिथे गेल्यानंतर ती जेवत असताना तिला म्हणे त्या हॉटेलमध्ये सचिन दिसला होता. तेव्हा अश्विन म्हणतो की सचिन त्या हॉटेलमध्ये, तर अस्मिता पण धावत येते की नक्की हा काय प्रकार आहे. तिला तर असा काहीतरी मस्तपैकी ब्रेकिंग न्यूज हवीच असते, म्हणून ती धावत येते. तेव्हा आता अस्मिता म्हणजेच जेव्हा अश्मिताला तो व्यवस्थित ट्रीटमेंट देतो आणि तिला शांत बसायला सांगतो आणि तो विमलला सांगतो की हिच्यासाठी जरा लिंबू पाणी दे आणि थोडं साखर असू देत, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा असं म्हणून आता तिला ती लिंबू पाणी प्यायला देते. अस्मिताला थोडं बरं वाटतं. त्याचबरोबर इथे आता मग अश्विनला सगळं सांगितलं आल्यानंतर तो म्हणतो की वेडी आहेस का तू अस्मिताई. तो सचिन इथे कसा काय असू शकतो, तो तर गेला आहे ना दिल्लीला, मग इथे कसा दिसेल तुला. तेव्हा त्याचबरोबर इथे सायली आणि अर्जुन हे सदाशिवला भेटून घरी येत असतात आणि घरात असं आवाज येत असल्यामुळे सायली म्हणते की अर्जुन सर तुम्हाला आवाज काही गडबड वाटत नाहीये ना घरी, म्हणजे बघा ना कसा आवाज येतोय. तेव्हा मग ते दोघ जणही धावत जातात. तेव्हा आता त्यावर लगेचच सायली म्हणते की काय झाले, म्हणजे तुम्ही सगळे इतके टेन्शनमध्ये का आहात. तेव्हा अस्मिताची ती अवस्था बघून अर्जुन सायली दोघे घाबरतात आणि विचारतात की अस्मिताई काय झाले. सायली पण म्हणते की अस्मिता ताई तुम्हाला काय झालंय. तेव्हा मग तिला असे डोक्यावरून वगैरे हात फिरवत असते. तेव्हा मग कल्पना म्हणते की अग सायली ती आता ठीक आहे, डोंट वरी, काळजीच कारण नाही. अर्जुन विचारतो पण मॉम नक्की झालंय काय ताईला, ती बाहेर जेवायला गेली होती ना, मग काय झालं तिथे तेव. हा आता अश्विनेही म्हणतो की हो मी पण आताच आलोय, तिला चेक केलं दादा, डोंट वरी, तिची तब्येत ठीक आहे. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो चालले काय घरात, अगोदर पूर्णाजीची तब्येत बिघडली, आता माझ्या अस्मिताईची. अस्मिताई तू ठीक आहेस ना, तू तुझ्या खोलीत आराम कर चल. तेव्हा ती म्हणते की नाही मी टेक आहे, नो प्रॉब्लेम. तेव्हा आता अश्विन सांगत असतो की अरे दादा प्रॉब्लेम असा झाला की अस्मिता जेवायला गेली ना, तेव्हा त्या हॉटेलमध्ये तिला तो सचिन दिसला. त्यानंतर मग अस्मिताचा सगळा प्रकार सांगितल्यानंतर सायली अर्जुनलाही धक्काच बसतो. मग अर्जुन म्हणतो की अस्मिताई अग इतकं सगळं करण्याची तुला काय गरज होती, अगं पाठला करून काही होणार होतं का. तेव्हा मग ती म्हणते की नाही रे अर्जुन, असं कसं, मला बघायचं होतं, मला खरंच असं वाटत होतं की तो खरंच सचिनच होता. मग सगळे जण तिला वेड्यात काढत असतात. अश्विनही म्हणतो की नाही अस्मिताई तुला ना काहीतरी भास झाला असेल आणि प्रेग्नन्स असं कधी होतं, त्यामुळे ना मूड स्विंगळे, तुला असं वाटत असेल, तू प्लीज असा चुकीचा विचार करू नको. त्याचबरोबर इथे आता सायली ही तिच्यावर विश्वास ठेवते. मग आता सायली म्हणते की एक मिनिट, मला तरी असं वाटलं ना की अस्मिता ताई खरं बोलतात, कारण की एका बाईला
आपल्या नव्याकडे ओळखण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे एखादी बाई आपल्या पुरुषाला कुठल्याही गर्दीत ओळखू शकते, हे मी समजते. आणि अस्मिता ताई यांची नजर तर अगदी तीक्ष्ण आहे, त्यामुळे ते अगदी बरोबरच ओळखू शकतील. आणि म्हणूनच मलाही असं वाटतं की अस्मिता ताई यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. तेव्हा मग आता अश्विन जायली असं बोलल्यावरती अर्जुन पण तिच्यावर विश्वास ठेवतो, कारण की त्यालाही माहीत असतं की जी अस्मिता आहे ती अगदी शार्प आहे, ती बरोबर ओळखणार. मग आता नक्की काय करायचं यावर आता अर्जुन आणि साहिली दोघं ठरवत असतात की कसं आता त्या सचिनला पनवेलमधून शोधून काढायचं. महिपतला आता काहीच कळत नसतं की नक्की हा प्रकार सचिनचा काय आहे, परंतु काही झालं तरी सचिनच्या बद्दलची माहिती त्याला शोधून काढायची असते. आणि म्हणूनच तो त्याच्या सगळे जे पंग असतात त्यांना कामाला लावतो की हा खोटो बघा, आणि हा खोटो मधला माणूस तुम्हाला कुठेही दिसला तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला काढून आणायची आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आता नागराज हा महिपच्या घरी आलेला असतो आणि तो यानंतर महिपतला विचारतो की काय रे बाबा महिप इतका काळजीत कसला दिसतोय, आणि ही माणस यांना नक्की कोणाचा शोध घेण्यासाठी लावलेस तू. तेव्हा महिप सांगतो की अरे काय सांगायचं नागराज शेठ, माझी सगळी कोंडी होऊन बसली मुलगी बाहेर आली, पण आणखीनच टेन्शन वाढलं. तेव्हा मग तो म्हणतो की काय कशाबद्दल. तेव्हा मुलीच लग्न विघ्न लावतोस की. मग महिप म्हणतो की बरोबर बोललास, पण काय आहे ना की मुलीच लग्न लावण्यासाठी जो मुलगा आहे ना तो मुलगा जला मला विचित्र वाटतोय. तेव्हा मग नागराज म्हणतो की म्हणजे विचित्र म्हणजे. तेव्हा मपत त्याला सांगतो की अरे माझी लेक त्याच्याबरोबर जेवायला गेली तर हॉटेलमध्ये त्यांना त्याला त्या अस्मिता म्हणजेच ती जून सुभेदारीची बहीण आहे ना ती दिसली, आणि ती दिसल्यामुळे तो तिथून पसार झाला. आणि तिला बघून तो घाबरला. खरं तर त्याने हे सगळं काही साक्षीला सांगितलं नाही, परंतु साक्षीने अगदी अगदी बरोबर त्याला ओळखलं आणि ती तिथे होती, त्यामुळे तो धावत होता. तेव्हा लगेच नागराज म्हणतो की काय अस्मिता, हो मी ओळखतो तिला चांगलीच, अर्जुन सुभेदाराची बहीण आहे ती. तिचं काय. मग लगेचच नागराज म्हणतो की बरं एक काम कर महिप, मला जरा त्या सचिनचा फोटो दाखव असेल ना तुझ्याकडे. तेव्हा महिप आता लगेच साक्षीला फोन लावतो आणि म्हणतो की ऐ साक्षी, अगं तो फोटो पाठव ना मला लवकर. तेव्हा ती लगेचच फोटो पाठवते. आणि मग फोटो पाठवल्यानंतर इथे आतापत म्हणतो की हे बघा नागराज शेठ, आता 0 मिनिटातच तो फोटो येईल. मग तो फोटो आल्यानंतर लगेचच नागराजला तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा बघा, हा आहे त्या मुलाचा फोटो, सचिन नाव आहे याचं. तर आता नागराजला जरासा आठवायला लागतं, कारण की अस्मिताच्या लग्नामध्ये नागराज तर गेला होता. आणि तेव्हा मग तो फोटो पाहिल्यावरती आता नागराज जरासा थोडा चिडतो. मग नागराजला महिप विचारतो की काय बाबा नागराज सेठ, काय झालं, तुम्ही असे चिडताय का, तुम्ही याला ओळखताय का, किंवा याच्याशी कोणत्या प्रकारची दुश्मनी वगैरे आहे का. तेव्हा मग आता महिपतला तो सांगतो की अरे तुझ्या लेकीने अगदी बरोबर ओळखलं, तुझ्यासारखीच हुशार आहे ती. अरे हा त्या अस्मिताचा नवरा आहे, म्हणजे सुभेदारांचा जावई आहे जावई. पण हा आपल्या साक्षी सोबत काय करतोय याला ना बाहेर काढ महिप, मला काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय. तेव्हा आता महिप म्हणतो की एक तर कन्फर्म आहे की ते सुभेदार असलं काही घाणड काम करायचे नाही, किंवा त्या सचिनला आपल्या मागेला लावायचे नाही. मग या सचिनने नेमकं काय केले, कशाप अरकारे केल, हे सगळं बघितलं पाहिजे. तर मग नागराज म्हणतो की मला सांग बरं, हा सचिन तर बाहेरगावी असतो ना, मग आपल्या साक्षीला भेटला तरी कुठं. तेव्हा तो सांगतो की अरे काय ते सोशल मीडिया काय असत ते, त्याच्यावरती दोघांची ओळख झाली म्हणे. आणि मग दोघंही आता एकमेकांच्या प्रेमात पडतायत. म्हणजे माझी साक्षी तर त्याच्या प्रेमात पडली हे मला दिसतंय, आणि तिला तर खूप आवडू लागलंय. परंतु मला असं वाटतंय की हा मुलगा, हा साक्षी बरोबर ते टाइमपास का काय करतोय, पण त्याला माहीत नाही की तो टाइमपास करायला बघतोय ती मुलगी कोणाची आहे.
अरे त्या माणसाला उडवायला 1 मिनिट नाही लागायचा. तेव्हा नागराज म्हणतो की 1 मिनिट हे बघ महिप्त, या गोष्टीलाकडे गांभीर्याने घे, कारण की याचा प्रश्न तुझ्या मुलीशी आहे. आणि हा मुलाचे म्हणजेच त्या सचिन आहे, जो अस्मिताचा नवरा, सुभेदारांच्या जावई. त्याच येणं जाणं हे आपल्या साक्षीच्या घरी आहे, बरोबर. मग पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि साक्षी गोत्यात येऊ शकते. त्यामुळे महिप्त, जरा डोक शांत ठेवून तुला काम करण्याची गरज आहे तर इथे. महिप्त म्हणतो की हो, आता तू मला सांगितलंस तर मी त्या गोष्टीचा विचार करतो आणि माझी माणस आहे याच्या मागावर ठेवतो नक्की. या माणसाचा काय हेतू आहे, त्या सचिनचा काय हेतू आहे, हे आपल्याला बघितलं पाहिजे. कारण की किती काही झालं तरीही या सचिन दीक्षितला लवकरात लवकर आपण शोधायचे आणि त्याचं काय करायचं आपण ठरवूया. तर इथे आता अर्जुनने मात्र वेगळीच खेळी खेळायला सुरुवात केलेली असते. अर्जुन हा चैतन्य सोबत बोलतो आणि मला त्याला सांगतो की आपल्याला एका रेस्टॉरंट जरा सीसीटीव्ही फुटेज हवं आहे. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की नक्की कशासाठी तेव्हा अर्जुन हा म्हणतो की आता मला तू काही विचारू नको. आपल्या ज्या स्टेशन जवळच लीफ रेस्टॉरंट आहे तिथे मला जायचं आहे आणि तिथलं सगळं काही फुटेज मला मिळवायचं. तेव्हा चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण त्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया. आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही त्या रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात आणि मग तिथे आल्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघजणही मॅनेजरला भेटत असतात आणि मॅनेजरला भेटल्यानंतर तिथले आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत अशी रिक्वेस्ट करतात. तेव्हा आता तर मॅनेजर हा म्हणजेच करायला तयार नसतो, परंतु अर्जुन हा त्याची ओळख सांगतो आणि म्हणतो की मी अर्जुन सुभेदार आहे. हाला आठवत असेलच मागची जी विलास मर्डर केस, त्या बाबतीत. तेव्हा मग आता तो हो सर चालेल लगेचच. त्याला म्हणजेच त्याला माहीत असतं की हा मोठा वकील आहे, काहीतरी पुराव्यांसाठीच यातलं ते सगळं हो असेल. म्हणून आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही सीसीटीव्ही एरियामध्ये म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन रूममध्ये जातात आणि तिथे जाऊन तिथला जो सीसीटीव्ही असतो तो सगळा बघत असतात. त्याच वेळेला आता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं काही येत असतं. ते म्हणजे की साक्षी आणि तो सचिन हे दोघंजणही एकमेकांसोबत आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत आणि छान अशा गप्पा मारतात. त्याच वेळेला मग आता अर्जुन बघतो आणि थक्क होतो की अस्मिता ताई अगदी बरोबर बोलत होती, हा सचिनच आहे आणि हाच तो होता. त्यावेळेला आता अर्जुन हा मोबाईलमध्ये बघतो तर हा सचिनचाच फोटो असतो. त्यावेळेला आता त्याला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. सायली पण बघून म्हणते की बापरे अर्जुन सर, हा तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन आहे, आता काय करायचं. अर्जुन आणि सायली यांना जबरदस्त असा मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की बघितलं ना अर्जुन सर, आपण अस्मिता ताईंच म्हणणं मनावर घेतलं आणि आज आपल्या समोर हे सत्य येते. मग अर्जुन आणि सायली म्हणतात की पण ही तर कोण दिसते, या मुलीला ना कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. तेव्हा दोघही एकत्रच बोलतात की साक्षी शिकरी आहे ही. मग अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट समजत नाही, साक्षी शिकरीला तर जेलमध्ये मारून टाकलं होतं, मग नक्की ही कशी काय आली इथे काहीच कळत नाहीये. आता इथे अर्जुन आणि सायली हे एक मोठ्या सत्यापर्यंत पोहोचायला असतात, कारण की सचिन तर अस्मिता बरोबर फ्रॉड करतोय, म्हणजे तो साक्षी बरोबर अखेर करतोय, हे तर एक आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे साक्षी शिकरे ही जिवंत कशी, जर महिप्त शिखरेने तिचे सगळी कार्य अंतिम गोष्टी सगळ्या केल्यात, मग ती जिवंत कशी, याचा अर्थ नक्कीच महिप्त शिकरे हा मीडिया बरोबर आणि सगळ्या जगासोबत खोट बोलतोय. साक्षी स्वतःची ओळख लपवून दुसरीकडे राहते. आता या सगळ्या गोष्टींमुळे तीन गोष्टींचा उलगडा अर्जुन समोर होणार असतो. आता अस्मिताला फसवलं जात आहे, त्याचप्रमाणे अस्मिताला फसवणारा सचिन लवकरच अर्जुन एक्सपोज करणार आणि त्याच्याबरोबर असलेली साक्षी ही समीरा शेखर नसून ती साक्षी आहे, हे सगळ्या समोर तो आणणार आहे आणि पुन्हा एकदा महिप्त साक्षी गोत्यात येणार. तर आता त्याचप्रमाणे
इथे महिप्त आणि याच्या डोक्यातही वेगळाच प्लन शिजणार की इथे सचिनचा वापर करून आपण सुभेदारांना त्रास देऊ शकतो. मग आता नेमकं पुढे काय काय घडणार आहे? अर्जुन आणि साहिली कशा प्रकारे या सचिनच्या तावडीतून अस्मिताची सुटका करणार आणि अस्मिताला या सगळ्यातून कस सावरणार? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.